हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर सुक्क बेसन तुम्ही सगळ्यांनीच खाल्लं असेल. तर चला आज आपण पाहणार आहोत सुक्क बेसन बनवण्याची अगदी सोपी पद्धत. तर सुक्क बेसन बनवण्यासाठी मी इथं चणा डाळ भिजत घातलेली, रात्रभर तिला भिजत ठेवलेली आहे बघा. एकदम परफेक्ट भिजली आहे ही, रात्रभर पाण्यात ठेवलेली. आणि आता आपण तिचं सुक्क बेसन बनवणार आहे. तर ही डाळ आता मी स्वच्छ धुवून घेते पाण्याने. मी गॅस पेटवलाय आणि त्याच्यावर स्टीमर ठेवलेलं आहे. त्यात थोडं पाणी ठेवलंय आणि आता पाणी तापेपर्यंत आपण इथे ही डाळ जी आहे ना, ती मिक्सरला छान वाटून घेणार आहे. निम्मी डाळ घेतलीये मी, त्यात 3 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता मी थोडंसं अगदी पाणी टाकायचंय आणि मी आता हिला व्यवस्थित असं वाटून घेणार आहे. दरदरं वाटायचंय. माझ्याकडून जरासे पातळच झालेले आहे, पण वाटताना दरदरं वाटायचंय जरा. राहिलेली अर्धी डाळ सुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेते. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि मी आता वाटून घेते. हे बघा. आता मी ही पण ह्याच्यामध्ये ओतून घेते. त्यानंतर या पिठामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे मी छान असं मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि स्टीमरमधलं जे भांडं आहे ना, त्याच्यामध्ये मी आता हे ओतणार आहे. हे बघा. ते स्टीमरचं भांडं आहे, प्लेट आहे. आता मी हे सगळं जे वाटून घेतलेलं आपलं मिश्रण आहे ना, त्यात ओतलंय आणि ते स्टीम करायला ठेवून दिलेलं आहे. पाणी पण छान तापलेलं. आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी याला शिजून द्यायचंय मीडियम गॅसवर. हे बघा, हे शिजलेलं आणि मी थंड करायला सुद्धा ठेवून दिलेलं. आता हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे बघा. हे बघा कसे तुकडे पडतात आहे त्याचे. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता मी त्याच पिठाच्याच प्लेटमध्ये हे सगळं घेते आणि याच्यामध्ये मॅश करून घेते. पूर्ण असं मॅश करून घ्यायचंय, गुठली ठेवायची नाही, संपूर्ण मॅश करून घ्यायचंय. हे बघा सगळं मॅश करून झालंय, साईडला ठेवते आणि मी आता फोडणी देण्यासाठी हे साहित्य घेतले. मिरची, 2-3 कांदे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि ती बघा मी बारीक-बारीक असं सगळं चिरून सुद्धा घेतलेलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवते एक तापायला आणि त्यामध्ये तेल टाकते. नंतर मी तेलात थोडी मोहरी टाकली आहे, थोडं जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलाय. त्यानंतर लसूण आणि लसूण नंतर कांदा सुद्धा मी सगळा त्यामध्ये तेलामध्ये टाकून दिलेला आहे. आणि आता छान असा तो परतून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग सुद्धा टाकते आणि आता त्याला व्यवस्थित असं परतून घेते. कांदा व्यवस्थित परतलेला, आता मी त्यामध्ये जे पीठ आहे ना मॅश करून ठेवलेलं, ते सगळं याच्यामध्ये टाकते. हळद टाकायची तेलात राहून गेलेली. आता मी वरूनच थोडीशी हळद सुद्धा टाकते. व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. त्यानंतर थोडंसंच अगदी चवीपुरतं मीठ टाकायचंय. कारण आधी सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे, पण चवीपुरतं वरून थोडंसं मीठ टाकायचंय. व्यवस्थित परतून झाल्यानंतर वरून कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा मी त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित. हे बघा आपलं बेसन तयार झालेलं आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा असंच कोरडं सुद्धा खूप छान लागतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही सुक्कं बेसन बनवा. खूप छान लागतं आणि खूप किती सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि चविष्ट तर खूपच जास्त आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.